नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण मस्त असं दुधी भोपळ्याची एकदम भारी भाजी बनवणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन ही दाबा असेच नवनवीन व्हिडिओसाठी. तर आपण एक दुधी भोपळा असा घेतलेला आहे. त्याचे पूर्ण आपण साल काढून घेऊया आणि साल काढून आपण ते व्यवस्थित धुवून कापून घेऊया अशा प्रकारे. तर दुधी भोपळा खाण्यासाठी चांगला असतो, ज्याच्यामध्ये आपण भाजी बनवून खाऊ शकतो. तर दुधी भोपळ्यामध्ये कसं पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची भीती कमी होते, हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि वजन कमी होण्याससुद्धा मदत होते. तसा एकदम आरोग्यदायी असा दुधी भोपळा आपण जेवणामध्ये बनवू शकतो. तर त्याची भाजी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर आपण पूर्ण दुधी भोपळा असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे. जर जास्त प्रमाणात असेल तर आपल्या आवडीनुसार आपण तो बारीक मोठा कापू शकतो. तर पूर्ण दुधी भोपळा कापून घेतलेला आहे. त्यासोबत एक कांदाही कापलेला आहे आणि थोडी कोथिंबीरही कापलेली. तर आता दुधी भोपळ्याला आपल्याला मस्त फोडणी द्यायची आणि शिजवून घ्यायचं. त्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर तेल गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये असे 1 चमचा जिरे घालायचे, त्यानंतर थोडीशी अर्धा चमचा मोहरी घालायची आणि दोन्ही तेलामध्ये असं तुडतुडून द्यायचं. तर चांगल्या प्रकारे असं तुडतुडू दिल्याचं तेलामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जो आपण कापलेला कांदा आहे तो कांदा पण त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि कांदा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा. तर कांदा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला जे आपण कापलेली कोथिंबीर आहे तेही त्यामध्ये टाकून घ्यायची. तेही तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आणि भाजून घ्यायची. तर तेलामध्ये सर्व हे साहित्य आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार आपल्याला तिखटही त्यामध्ये टाकायचं आहे. तर तिखट व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि तिखट टाकल्याच्यानंतर थोडीशी आपल्याला हळदही त्यामध्ये घालून घ्यायची. तर हळद आणि तिखट आपण टाकलेलं आहे. हे सगळं एकत्रितरित्या आपण मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर चांगलं भाजू द्यायचं तेलामध्ये. आणि तेलात भाजल्याच्या नंतर आता आपल्याला या सर्व मिश्रणामध्ये जो आपण बारीक बारीक कापलेला भोपळा आहे, दुधी भोपळा, तो टाकून घ्यायचा. तर मसाला आपला तयार झालेला आहे. एकदम चविष्ट अशी आपली ही भाजी बनवणार आहोत. तर सर्व दुधी भोपळा आपण कापलेला आहे तो कढईमध्ये टाकून घेऊया आणि एकदम व्यवस्थितरित्या हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया, ज्यामुळे एक समान आपल्याला सर्व भाजीची चव लागेल. तशा प्रकारे आपण सर्व एकत्रित मिक्स केलेलं आहे. यामध्ये आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर 1 चमचा घेऊन आपण त्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूटही आपण घालणार आहोत. तशा प्रकारे 1 चमचाभर चवीप्रमाणे मीठ घेतलं, त्यामध्ये पूर्ण मिक्स केलेलं आहे. त्यानंतर आपण बारीक बारीक शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तेही आपण या भोपळ्याच्या फोडणीमध्ये टाकून देऊया, ज्यामुळे व्यवस्थित भाजी मिळून आणि चांगली बनेल. तर हे सर्व आपण एकत्रित मिक्स करूया आणि मिक्स केलं की भाजी पूर्ण शिजण्यासाठी, भोपळा शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. तर पाणी डायरेक्ट टाकू शकता किंवा थोडं गरमही केल्याच्यानंतर भाजी आणखी चांगली होईल. तर हे सर्व एकत्रित असं आपण मिक्स केलेलं आहे. तर थोडंसं आपल्याला भाजी शिजण्यासाठी आता पाणी पण यामध्ये घालायचं आहे. तसं आपण चमचा पाणी घालून व्यवस्थित चमच्याने भाजीला मिक्स करू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपली भाजी एकदम चविष्ट, स्वादिष्ट आणि एकदम आरोग्यासाठी चांगला दुधी भोपळा आहे, त्याची भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी आपण घरी बनवून खाऊ शकतो, टिफिनला घेऊन जाऊ शकतो व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे. तुम्ही बनवून खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.